बातमी पुण्यातून पुणे महानगरपालिकेचं 13,000 कोटींचं अंदाजपत्रक हे स्थायी समितीला देण्यात आलेलं आहे। मनपानं अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केलेलं आहे। तब्बल 13,000 कोटींचं हे अंदाजपत्रक आहे। कोणत्या विभागासाठी किती तरतूद आहे त्यावर एक नजर टाकूया। वाहतूक नियोजन प्रकल्पासाठी 740 कोटींची तरतूद ही करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेचं हे अंदाजपत्रक आहे। पाणी पुरवठ्यासाठी 2077 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी 1216 कोटींची तरतूद ही करण्यात आली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी 1390 कोटींची तरतूद पालिकेकडून करण्यात आली आहे। पथविभागासाठी 1866 कोटींची तरतूद, प्राथमिक शिक्षणासाठी 979 कोटींची तरतूद ही पुणे पालिकेने केली आहे। भवन रचनेसाठी 650 कोटी, विद्युत विभागासाठी 265 कोटींची तरतूद पालिकेने केली आहे। नगर रचनेसाठी 64 कोटी 50 लाखांची तरतूद केली आहे। पर्यावरणासाठी 51 कोटी 59 लाखांची तरतूद केली आहे। माहिती आणि तंत्रज्ञान या विभागासाठी 56 कोटी 73 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। हेरिटेज सेलसाठी 28 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। सांस्कृतिक केंद्रांसाठी 171 कोटी 31 लाखांची तरतूद ही करण्यात आली आहे।